तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे मराठी ट्रेडर ईश्वरमध्ये. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कोणताही पेर, आज आपण गोल्ड बघणार आहे. कोणताही पेर केव्हा ऑल टाइम हाय केव्हा जातो. Then आपण काय बघणार आहे गोल्डमध्ये, हा जो पेर आहे हा ऑल टाइम हाय किंवा याच्यात पण लिक्विडिटी गॅप कशी होते हे मी तुम्हाला दाखवणार आहे. ओके, तर आता हा मंथ कोणता आहे, तर हा 9वा मंथ आहे. म्हणजे गोल्डचं सिक्रेट व्हेन, म्हणजे गोल्ड किंवा ऑल टाइम हाय जाते. बरोबर, तुम्हाला मी ते दाखवणार आहे आणि त्याचे ब्रेकआउट्स कसे असतात ते पण तुम्हाला दाखवणार आहे. ओके, तर सर्वात प्रथम आपण मोठ्या टाइम फ्रेमवर आलेलो आहोत. तर म्हणजे हा टाइम फ्रेम राहणार आहे ऑगस्ट मधला, म्हणजे मागच्या महिन्यातलं. एक मिनिट, सेटअप्स कसे असतात आपण ते बघू. हा काय लिक्विडिटी ग्रॅप सेटअप, कोणता सेटअप आहे हा लिक्विडिटी ग्रॅप सेटअप आहे. हा सेटअप ऑगस्ट महिन्यात तयार होणारच. आता आपण इकडनं बघू की ठीक आहे, जुलै ते ऑगस्ट मध्ये सेटअप तयार होणार आणि नंतर मार्केट रॅली करणार, असं मार्केटचं एक स्ट्रक्चर. ओके, तर तुम्ही जर का जेव्हा बघितलंय बरं, इथनं काय जी मॅन रॅली ऑल टाइम हायला चालली. आज समजा तुम्ही आपली एंट्री झाली 3400 ला, 3400 वरनं किती डायरेक्ट 2700 ला आता ऑल टाइम हाय टच करणार आहे आज. ओके, तर ठीक, हे केव्हा झालेलं आहे, ही रॅली केव्हा चालू झालेली, ही ऑगस्ट महिन्यात ही रॅली चालू झालेली आहे. आपण इकडं असं समजून घ्या, आपण इकडे ट्रेड घेतलेला, म्हणजे मी तर घेतलेला होता, पण तुम्ही नवीन नाव माझ्यासोबत, त्यामुळे तुम्हाला माहित नसेल. ओके, आता नंतर आपण काय म्हणणार की त्याच्या पहिलेचा ऑल टाइम हाय केव्हा आलेला आहे. त्याच्या पहिलेचा जो काही मोठा मूव आहे, काय त्याच्या पहिलेचा जो काही मोठा मूव आहे तर तो केव्हा आलेला आहे, तो पण मी तुम्हाला दाखवून देतो. तो ऑल टाइम हायचा तर राहणार आहे. ओके, कुठलाही टाइम न वेस्ट करता मी तुम्हाला सगळं डिटेल टू डिटेल सांगणार आहे. ओके, एक मिनिट, पहिलेचा मूवी. ओके, हे काय आलं ना, म्हणजे मूव्ह केव्हा चालू झालं आहे एकदम बघा, 16 ऑगस्ट 2024. हे काय मित्रांनो, ते इथनं जे मार्केट गेलेलं आहे ना, ते इथं ऑल टाइम हायला गेलेलं आहे, एकदा तुम्ही बघू शकता. नंतर मग इथं नॉर्मल ब्रेक घेतली, पण मग इथनं जी रॅली चालू झालेली ना, तेव्हा हा सेटअप रेजिस्टन्स रेजिस्टन्स एन पॅटर्न, जेव्हा हा रेजिस्टन्स ब्रेकआउट होतो लिक्विडिटी ग्रॅप करून, त्याला लिक्विडिटी ग्रॅप झोन असं आपण म्हणतो. ओके, तर तुम्ही एक विचार करा की ऑगस्ट महिन्यात काहीतरी म्हणजे एकदम डिफरंट घडतं. इकडे बघा, ऑगस्ट महिन्यात जो तुमचा रेट ऑफ रिटर्न होणार आहे ना, मूव्ह बघा, मूव्ह बघा तुम्ही. तर तुम्हाला वन डे टाइम फ्रेमला दाखवा, ठीक आहे, तुम्ही एकदा बघा फक्त. आणि मला सांगायचा उद्देश काय, तुम्ही ॲनालिसिस कुठलाही करा, म्हणजे बघा, मागचे जे काही वर्षीपासून जे काही घडतंय ना, तर ते कसं घडतंय तुम्ही बघू शकता. म्हणजे 2 वर्षाचे चार्ज आहे. ठीक, ही जी रॅली आली ना मित्रांनो, तुम्ही बघू शकतात का खतरनाक रॅली आहे. तुम्ही जर का बघितलं तर म्हणजे हे माझं पर्सनल अनालिसिस आहे. कसं, तर तुम्हाला मी ते पण सांगतो. हे काय, तर ही ऑगस्ट महिन्यात रॅली चालू झाली, ही त्या महिन्यात ऑगस्ट महिन्यात, ऑगस्ट 2024. हा, ही रॅली चालू झाली ऑगस्ट 2024 ला, आणि फक्त पुल बॅक घेत 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 गेली कुठे आहे माहिती का,
बघ इथपर्यंत म्हणजे 3500 तुम्ही रॅली स्टॉप केली. म्हणजे ऑगस्टला 2024ला ही रॅली चालू झाली डबल. ठीक. हे काय इथं काय मग 2025 बघू शकता ऑगस्ट मध्ये काय आहे? तर दिवाळीच्या 1-2 महिन्या पहिलेच गोल्ड ऑल टाइम हायला निघत असते. एक काय लक्षात ठेवा, दिवाळीच्या 1-2 महिने पहिलेच गोल्ड ऑल टाइम हायला निघते. 2024 ऑगस्टला पण ऑल टाइमला निघाले. 2025 ऑल टाइम हाय. डबल इकडं जाऊन जाऊन किती ट्रॅव्हल केले तुम्हाला मी ते पण पॉईंटच सांगणार आहे. एक मिनिट. जेव्हा रॅली होती तिला कम्प्लीट 1000 पॉईंटची. किती कम्प्लीट 1000 म्हणजे 1,00,000 पिप्सची रॅली होती. आता ही रॅली मी तुम्हाला सांगू का, ही रॅली स्टॉप होणार आहे. किती झाली ना 3400. 3400 एक मिनिट. हे 2400 वरनं गेलेलं होतं 3400. ओके. आता हे जाईल 3400 वरनं 4400. ही रॅली कम्प्लीट इकडे स्टॉप होणार आहे मित्रांनो. 3400 हे 4400ला. त्यानंतर डबल एक हॉल्टेशन होईल. 1 वर्षाचं सेटअप बनवून आणि डबल रॅली चालू होईल. तर असं असं आपल्याला अशी बॅक टेस्टिंग करायची. कोणत्या मंथ ठीक आहे मंथचं जाऊ दे सेटअप परत. पण मंथ्समध्ये पण थोडं बुलिश ट्रेंड चालू होण्याची शक्यता असते. हेच तुम्हाला मी आज गोल्डमध्ये सांगणार आहे. त्यानंतर आपले रेग्युलर जे काही इंट्रा ट्रेडर आहे त्यांच्यासाठी मी एक लिक्विडिटी ग्राफ सेटअप घेऊन आलो. म्हणजे लिक्विडिटी जिथं ग्रॅप झाली तिथं तुम्ही बसणारच. आपला टाइम फ्रेम 15 मिनिट 30 मिनिट तर 30 मिनिटला बघतो. 30 मिनिटला आपल्याला काय बघायचं ठीक. लिक्विडिटी ग्रॅप झोन्स असं आपण देणार. ओके ठीक आहे. मार्केटने काय केलं 15ला जाऊ. 15 मिनिट आपला सगळ्यात लोअर टाइम फ्रेम. मार्केटने काय केलं रेजिस्टन्स सपोर्ट 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 बॅक ब्रेकआउट दिलं. इथं सेलर्स ट्रेंड कोणचा आहे अप ट्रेंड आहे. लिक्विडिटी ग्रॅप स्ट्रेंथ अँड विकनेस बघा. अप ट्रेंडला लिक्विडिटी ग्रॅप केली एक कॅन्डल ग्रीन बनताच तुमचा ऑल टाइम हायला तुम्ही पण गाडीत बसलेली. तर मित्रांनो तुम्हाला आपण असे सेटअप शोधायचे आहे. लिक्विडिटी ग्रॅप ही फक्त इंट्राडे किंवा स्विंग ट्रेडरसाठीच काढले नाही. इंट्राडे स्विंग ट्रेडरसाठी काढले किंवा सेटअप आहे. सगळ्यांनी यूज करा. पण मग तुमच्या हिशोबाने एक्झिट ट्रेड किंवा एंट्री एक्झिट प्लॅन करा. धन्यवाद. प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला.